वंचित बहुजन आघाडीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न. दिनांक 20 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामनगर येथील सभागृहामध्ये हा सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध पक्षांचे विविध जाती धर्मातील राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी यांनी जिल्हा अध्यक्ष राजेश्वर हत्ती आंबोरे पालमकर यांच्या नेतृत्वात भव्य पक्ष सोहळा संपन्न झाला. यावेळी नांदेड उत्तरचे सर्व तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज पार्टीचे काही पदाधिकारी यांनी बाळासाहेबांची म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा स्वीकारून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. यामध्ये विठ्ठलजी घोडके साहेब आणि विकी भाऊ वाघमारे आणि त्यांचे सर्व सहकारी जवळपास शेकडो पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर बाळासाहेबांची विचारधारा स्वीकारून प्रवेश केलेला आहे. बहुजन आघाडी या पक्षामध्ये प्रवेश करत असताना आमचे सहकारी माननीय जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे पालमकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पक्ष प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांची चळवळ आम्ही पुढे वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना कशा प्रकारे मंत्री बनवण्याचं काम हे आमची चळवळ करण्याचं काम करत आहोत. यासाठी आमचा हा पक्ष प्रवेश सोहळा केलेला आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये युवा पिढी जास्तीत जास्त आम्ही जोडण्याचा प्रयत्न करू, संघटन बांधणी करू आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजनांची आमदार आणि खासदार निवडून येतील ह्याचा आम्ही कसं प्रयत्न करतो हे आम्ही या कामामध्ये करून दाखवणार आहोत. नांदेड जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी पालमकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये वंचितांचे रक्षक श्रद्धेय माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे येणाऱ्या 2024च्या मिशन VBAच्या संकल्पनेतून येणाऱ्या काळामध्ये या देशाच्या मुख्य सभागृहामध्ये, संसदेमध्ये आणि या राज्याच्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवण्याकरिता आणि माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याकरता आज वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या संख्येने शेकडो कार्यकर्त्यांसह समर्थकांसह प्रवेश केलेला आहे.